शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांना डिवचलंय। काल राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि यावरूनच शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचणारा ट्विट केलंय। माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, असं खोचक ट्विट शीतल म्हात्रेंनी केलेलं आहे। तर शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलेलं आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी ट्विट केलेलं आहे, माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान या संदर्भात शिवसेना युपीटीचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणी कुणाला भेटण्यावर बंधन नाही असं राऊतांनी म्हटलंय। शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात राऊतांची ही प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंची युती कायम आहे असंही राऊतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे परिणाम होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात राऊतांची ही प्रतिक्रिया। ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेंना भेटायला गेले। हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? ते उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू। तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही। तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं, इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही। पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंच्या। मला काही वाटत नाही, कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही। मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो, जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो। उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम आहोत। पण एक प्रश्न, इतर पक्षामध्ये काय चाललं आहे त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही। मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे। एकनाथ शिंदेंच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही। एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली। आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे। ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील। जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो।